हा आमचा प्रभाग आहे हे लढत असताना या ठिकाणी उमेदवार म्हणून माजी महापौर राहुल जाधव त्यांनी अचानकपणे रात्रीच्या वेळेस हा फॉर्म बदलला. काही संशयित व्यक्ती या ठिकाणी आढळलेले आहेत. आतमध्ये जो त्यांनी 2 AB फॉर्म जोडलेले त्याच्यावरती त्यांच्या पक्षाध्यक्षांची सही आहे. सहीचं लेटर चालत नाही, त्याला शिक्का लागतो. मागणी आहे की त्यांचा सदरचा फॉर्म रद्द करावा. आमचा प्रश्न आहे की जे पेपर दिलेले ते चुकीचे, त्यांचा जे लेटर हॅड जोडलेलं आहे ते चुकीचं आहे. त्याच्यावरती योग्यशीर कारवाई निवडणूक आयोगाने करावी. 2 जणांचे AB फॉर्म बदलण्यासाठी त्या लेटर मध्ये ऍड केलेले आवक जावक क्रमांक नाही. निवडणूक आयोगाला नियमाला धरून नाहीये. पण तुम्ही जर चुकीचं करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावा. उद्या जर आमचे पेपर चुकले असते तर त्यांनी माफ केलं असतं का आम्हाला? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार तसेच माजी महापौर राहुल जाधव यांच्या उमेदवारी अर्जाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन करत केली आहे. राहुल जाधव यांचा अर्ज रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल रात्री क क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. राहुल जाधव यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून ड आणि क अशा दोन्ही गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आपला ड गटातील उमेदवारी अर्ज मागे घेऊन क गटात ठेवला. राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज ड गटातून क गटात ठेवण्याचा पत्र पिंपरी चिंचवड शहरातील भाजप शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या पत्रानुसार घेण्यात आला. मुळात कुठल्याही पक्षाच्या शहर अध्यक्षाला अशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचा प्रभागातील प्रवर्ग बदलण्याचा अधिकार नसतो. तसेच शत्रुघ्न काटे यांनी निवडणूक विभागाला दिलेल्या पत्रावर शिक्का नसल्याने आणि त्यांचं पत्र हा निवडणूक विभागाच्या निकषानुसार नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विशाल आहेर आणि वसंत बोराटे यांनी केला आहे. राहुल जाधव यांच्यासमोर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विशाल आहेर यांनी राहुल जाधव यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. खरं तर निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीने झाली पाहिजे. ही होत असताना कुठलाही उमेदवार कुठं फॉर्म भरतो हे 3 वाजेपर्यंत सगळ्यांना कळत असतं. आणि आम्ही ज्या प्रभागातून लढतोय प्रभाग क्रमांक 2 चिखली मोशी हा आमचा प्रभाग आहे हे लढत असताना या ठिकाणी उमेदवार म्हणून माजी महापौर राहुल जाधव यांच्या विरोधात काल माझा अर्ज होता. हा अर्ज असताना त्यांनी अचानकपणे रात्रीच्या वेळेस हा फॉर्म बदलला. रात्रीच्या वेळेस म्हणजे 7च्या नंतर. आता आम्ही CCTV चेक करतोय प्रभागातल्या एरियामध्ये कोण होतं. काही संशयित व्यक्ती या ठिकाणी आढळलेले आहेत. हे चेक करत असताना एकच सांगतोय की बाबा जी काही कारवाई करायची आहे प्रशासनाला ती प्रामाणिकपणे करा. आणि विषय दुसरा एक सांगायचं झालं तर आतमध्ये जो त्यांनी 2 AB फॉर्म जोडलेले आहेत आणि जो दोन्ही AB फॉर्म जोडलेले आहेत त्याच्यावरती त्यांच्या पक्षाध्यक्षांची सही आहे. ती नुसती सहीचं लेटर चालत नाही, त्याला शिक्का लागतो आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचा आवक जावक क्रमांक नाहीये. म्हणून आमची त्यांच्या बाबतीत मागणी आहे की त्यांचा सदरचा फॉर्म रद्द करावा. कारण की जे त्यांनी काम केलंय अतिशय चुकीचं आहे. त्यांच्यामुळे अनेक उमेदवारांचं नुकसान ह्या प्रभागामध्ये त्यांच्या सुद्धा उमेदवाराचं नुकसान झालं, ती पण डिस्टर्ब झालेली आहे. हे होत असताना माझं म्हणणं एकच आहे की बाबा जे काय केलंय ते प्रामाणिकपणे करा आणि जिथं फॉर्म होते त्यांचे ते त्या ठिकाणी ठेवा. किंवा जर असं होत नसेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करा. निकाल काही लागू, आमची इच्छा एकच आहे. आम्हाला लढायचंय, आम्ही ठरवलेलं आहे. तो कोणी येऊ दे काही फरक पडत नाही. पण मूळ विषय हा आहे की बाबा कुठलीही लोकशाही प्रोसेस चालू असेल तर त्यामध्ये अशा काही गोष्टी चुकीच्या होत्यात ह्या निदान भविष्यात तरी थांबतील ही आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण जमलोय आणि त्याचा निकाल लावून आम्ही आज या ठिकाणी जाणार आहे. तर आता हे सगळे काय त्यांच्याकडे मागण्या केल्यात सगळे लेटर आम्ही दिलेले. हे लेटर देत असताना सगळ्या मागण्या सगळे प्रूफ विथ एव्हिडन्स त्यांना आम्ही जमा करतोय. निश्चित निकाल काही लागो हा विषय नाही, पण आम्हाला लढायचंय. तो कुणाच्या विरोधात लढायचं हा कुठला विषय नाही. पण जे सगळ्यांच्या मनात होतं ते नाही झाल्यामुळं बाबा तो विरोधातला उमेदवार दुसरीकडं त्यांनी रात्रीत गोंधळ केल्यामुळे आमच्या प्रभागामध्ये त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी तयार झाल्यात. पण निश्चित त्यांनी काही फरक पडणार नाही. विशाल भाऊ सारखा आमच्या बरोबर कणखर नेतृत्व आहे. त्यामुळे निश्चित आमचा येणारा काळ हा विजयाचा असेल ही ग्वाही मी तुम्हाला देतो. आमची मागणी प्रामुख्याने ही आहे की आम्हाला कोणासमोर लढायचा हा प्रश्न नाही. आमचा प्रश्न आहे की जे पेपर दिलेले ते चुकीचे.
आणि आता जर तुम्ही ए बी फॉर्म आपलं जे ना फॉर्म भरले तो त्याच्या जे काही 92 समजा नुसार असेल सगळे पेपर पाहून तुम्ही काम करताय, तसं त्यांचा जे लेटर हॅड जोडलेलं आहे ते चुकीचं आहे. त्याच्यावरती योग्यशीर कारवाई या ठिकाणी त्यांनी ना निवडणूक आयोगाने करावी. कारण की त्याच्यामध्ये म्हणजे शिक्का नाही त्याच्यावरती. एकाच लेटरवरती 2 जणांचे ए बी फॉर्म बदलण्यासाठी त्यांनी यांना त्या लेटरमध्ये ॲड केलेले आहे. आवक जावक क्रमांक नाही, कुठल्या गोष्टी यांना म्हणजे निवडणूक आयोगाच्या निवडणूक आयोगाला नियमाला धरून नाहीये. त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने त्यांचे फॉर्म बाद करावे एवढीच आमची विनंती आहे. आम्ही लढायला घाबरत नाही, कुणी येऊ द्या आमच्यासमोर, पण तुम्ही जर चुकीचं करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावा. उद्या जर आमचे पेपर चुकले असते तर त्यांनी माफ केलं असतं का आम्हाला? तेच मागणे. त्यांनी ते निवडणूक आयोगाने ते पेपर चेक करावे आणि सर आम्हाला आमच्या बाजूने निकाल लागणार आहे तो, आणि त्यांनी आमच्या बाजूने निकाल द्यावा. हो ना, कारण की आम्ही पण त्या ठिकाणी आतमध्ये आहे ना, त्यांच्यानंतर एबी फॉर्म त्यांनी एबी फॉर्म भरल्यानंतर 3 ला 5 मिनिटं कमी असताना आम्ही एबी फॉर्म भरून बाहेर पडलेलो आहे. आणि आमच्या समोर ज्या काही घटना घडल्यात आम्ही पाहिले. आज तर त्यांनी ना मगाशी दिशाभूल करण्याचे त्या ठिकाणी ना असा प्रयत्न केला की शेलवंतर ताई आहेत आणि अण्णा बनसोडे साहेबांचा त्यांनी त्या ठिकाणी रेफरन्स दिला, याचा या एबी फॉर्म अगोदर त्याचा. आमचं एबी फॉर्म कुणाचा अगोदर आला कुणाचा नंतर मागणंच नाही. आमचं म्हणणं आहे तुमचं लेटर हॅड चुकलंय, तुमचा पेपर चुकलाय, त्या पेपर पुरतं बोला. त्या पेपरवरती तुमचं म्हणजे त्याच्यावर शिक्का नाही. त्याच्यामुळं तुमचे जे ना जे उमेदवारी आहे ती कॅन्सल होती आणि ते कॅन्सल करून द्यावा आम्हाला.